चला मॅचला सुरुवात. असं दिसतंय की दहिसर ब संघाचे सर्व प्लेयर्स आलेत. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण लगेच सजवून घ्या आणि बॅट्समन वाजे टीमचे आता लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. पहा थोडंसं उशीर न लावता. चला आता मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना पहिल्या फेरीतील दहिसर ब आणि त्यांच्या अखेर फाईट करणारा संघ वाजे या दोन संघादरम्यान ही बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. बॅटिंगसाठी दोन्ही बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वाजे टीमकडनं अनिल आणि त्याच्यासोबत अमर ही जोडी सध्या ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीसाठी सुनील आलाय. P1चं हे पहिले षटक फेकण्यासाठी दहिसर ब संघाचा. मॅचला सुरुवात. पहिला बॉल बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा सहज इथे झेल टिपलाय. पहिल्या बॉलवरती आता विकेट मिळवल्या. बॅट्समन बाद. यांना आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मान्यवरांची गर्दी आज याही आजच्याही दिवसामध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ केवाळे आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आजचा हा दुसरा दिवस आणि दुसरी मॅच पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्या गोलंदाज सुनीलनं अनिलची विकेट मिळवली. परंतु आता हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण आणि हा 100 धाव्याच्या मदतीनं श्री गणेश आता वाजे टीमचा. आमच्या आदरणीय लक्ष्मण बुद्धाजी पारधी साहेब यांना आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. तव्या मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर हा खराब बॉल फेकलाय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीसी कडा बॅटला हलकासा ब्रश झाला बॉल आणि विकेट किपरनं हा झेल टिपला. आणखीन एक झटका टीम वाजे टीमला. बॅट्समन बाद निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये वारंवार बॅट्समन बाद होत आहेत वाजे टीमचे. मगाचा सामना तुम्ही पाहिला असेल कमी धावांचा. सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाही आहेत त्याच्याकडे लक्ष वेधणं महत्त्वाचं आहे. या धावा कशा येतील या 4 षटकामध्ये 30-35 धावा बनल्या तरी मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. आता डावखुऱ्यात आता बॅट्समन आला स्ट्राईक रेटवरती ज्याचं नाव आहे राज. डावखुऱ्याचा बॅट्समन आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी सुनील सध्या षटक फेकतोय. 2 विकेट 2 बॉलवरती मिळवलेत. एका अवांतर धाव खर्च केल्या. त्या अवांतर धावेच्या मदतीनं सकाळचं वाजे टीमचं अकाउंट ओपन झालंय. एका धावेनं फक्त एकदा धावफटकेवरती पाहायला मिळतंय. आता विकेट हॅट्रिकची संधी याही गोलंदाजाला असणार आहे. आतापर्यंत आपण विचार केला ना तर या स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक पाहायला मिळालीच नाहीये. सुनीलच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक होईल का हे प्रश्नचिन्ह आता राहिलं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फटका फसलाय. आता बॅक टू द बॉलर.
सहजरित्या झेल होता आणि ड्रॉप झालाय. विकेट डायरेक्टची संधी होती, डावखुऱ्याचा बॅट्समॅनही बाद झाला असता आणि हा सहजरित्या सोपा झेल ड्रॉप केलाय गोलंदाज स्वतः सुनीलनं. आणि एका धावेच्या मदतीनं 2-2 अशी सध्याची स्थिती स्कोरवरती पाहायला मिळते. थोडंसं बॅकफूटवरती ढकललं जाते पहिल्या षटकामध्ये, परंतु संधी होती गोलंदाज सुनीलला. जयसर ब संघाचा पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये, परंतु ती त्यानं गमावली. 3 बॉल फेकले जातात, परंतु 2 धावा फलकेवरती पाहायला मिळतात. या P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी याही मॅचमध्ये पाहायला मिळते. आता 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं महत्त्वाचं आहे आणि त्या फटक्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बॉडी फ्रॉम द अवे खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज यशस्वी ठरला आहे. हाही बॉल डॉट पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉलच्या मदतीनं 4 बॉलचा खेळ संपला. आता 2 धावा दाफलकेवरती आणि फक्त 2 विकेट यानं मिळवल्यात गोलंदाज सुनीलनं. चांगली षटक, चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळते, चांगली गुणवत्ता या मॅचमध्ये. आणखीन एक बॅटची कडा थर्डमॅनला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट आता करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु नाकारला. बॅट्समन सेफ असणारे आणखीन एक सिंगल स्कोरवरती जोडली जाईल. ज्या बॅट्समनला संधी मिळाली होती, ज्याचा झेलही ड्रॉप झाला होता राज, तो स्ट्राईक इनवरती आला. डावखुरा त्याचा बॅट्समन सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घातक म्हणून ठरलाही जातो, परंतु या मॅचमध्ये या बॅट्समनला आता खेळावं लागणार आहे. त्याला एक संधी मिळाली, ती संधी स्वतः गोलंदाज सुनीलनं दिली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे P1च्या षटकातील. 3 धावा दाफलकेवरती. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता, बॅटचा बॉलचा संपर्क नाही. धीम्या गतीचा हा बॉल फिरकी या बॉलवरती पाहायला मिळाले आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. या पहिल्या षटकाच्या संबंधानंतर 3-2 वाजे संघ. माऊली प्रसाद इव्हेंट या इव्हेंटच्या माध्यमातून सध्या यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट घरबसल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं. चांगले क्वालिटी क्वांटिटी त्याच्या माध्यमातून सध्या ऑनस्क्रीनवरती आपण पाहतो. आता मॅचमध्ये पहिलं षटक संपलं या इनिंगमध्ये. पहिल्या षटकाच्या संबंधात फक्त 3 धावा गोलंदाज सुनीलनं खर्च केल्या आणि ज्यामध्ये 2 विकेट. आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज झाला नितेश जयसर ब संघाकडनं. बॅटिंगसाठी आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन अनिल आणि राज हे सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. आता त्याच्यावरती जबाबदारी मिडल ऑर्डरचे बॅट्समन म्हटलं तर त्याच्यावरती जबाबदारी जास्ती असते आणि ती जबाबदारी आता निभावावी लागणार आहे. हा बॉल पहा, बॅकफूटवरती जात असताना पंच करण्याचा प्रयत्न होता. आता बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल, याही षटकाला डॉट बॉलच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. नितेश चांगलं षटक फेकतोय. दहीसर बस संघाकडनं कमबॅकिंग षटकं मागच्या बाजूने फेकली जात आहेत. धावा बनवणं इथून महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये. उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल थर्डमॅन रिझनला. 4 धावांसाठी हा टोकला जातोय. अनिलच्या बॅटमध्ये हा चौकार, 4 धावा. आडव्या बॅटने प्रयत्न केले आणि त्या धावा आल्या ज्या महत्त्वाच्या होत्या टीम वाजे संघासाठी. या 4 धावा पाहायला मिळतात. 4 धावाच्या मदतीने 7 धावा आता स्कोरवरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. आणखीन एकदा तोच प्रयत्न होता स्विच हिट करण्याचा. आता वेगामध्ये बॉल, वेगावरती स्वार गोलंदाज नितेश. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होती सध्या. दुखापत असं दिसतंय की विकेट किपरला झाली, कारण की या बॉलचा टप्पा पडल्यानंतर अगदी वेग पाहायला मिळाला. थोडीशी दुखापत. मॅचला ब्रेक आता दिला जाईल. 3 बॉलचा खेळ याही षटकातील संपला. 4 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात.
7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड धीम्या गतीनं चालला याही मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये ते चित्र पाहिलं होतं. आता जास्तीत जास्त बॅटिंग निर्णय जो घेतला होता बाजी टीमनं, तर बॅटिंगचा निर्णय आपण मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करून चालणार नाही आहे. मागच्या मॅचमध्ये धीम्या गतीचं स्कोर, इथे हलवार गतीनं 30-35 धावा बनवणं महत्त्वाचं आहे. 9 बॉलचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट गमावलेत. आता थोडीशी दुखापत झाली पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरला ड्रिंक ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. 7 धावा आहेत धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वाजी संघ थोडासा धीम्या गतीने स्कोर जमा करतो. आता चौकार आला या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती. त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज नितेश. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, अगदी वेगवान गोलंदाज दहिसर ब संघामध्ये. आणखीन एक बॉल जडमध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. थोडंसं फंबल झाला, बॉलची फसवणूक होती आणि तोपुरती 2 धावा इथे पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने तिसरी प्रयत्न होतोय की काय, धोक्याची घंटा आता पंचांकडे रेफर केलं जाईल. थर्ड अंपर आता पंचाचा इशारा आलाय. असं दिसलं होतं की पंचाचा बोर्ड अवकाशामध्ये, परंतु पंचाने थोडंसं चॅलेंज केलं. या ज्या रीतीने थ्रो आला तितक्या वेगात बॉलरने स्टंपिंग केलं आणि ते रेफर केलं जाईल. माऊली प्रसाद इव्हेंट या चॅनलला भरभरून प्रेम द्या, सबस्क्राईब करा. त्याच्या माध्यमातून टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. बॅट्समन सेफ आहे, अगदी फलंदाज सेफ. 2 धावा 3 धावा धावफलकावरती आणि या 3 धावाच्या पद्धतीने आता स्कोर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहा जिथे चुका झाल्या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाकडनं, त्याचा परिणाम आता बाजी टीमला फायदाही झालाय 3 धाव्यानं. बॉलर तयार. डावखुऱ्याचा बॅट्समन आणि डावखुऱ्याचा गोलंदाज होता. बॅटची कडा घेतली, तडमानला टेळू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेटनं. आणखीन 2 धावा. काय रनिंग पाहायला मिळते, गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता हेच पाहायला मिळेल कारण की मोठे फटके येत नाहीत अनिल आणि राजच्या बॅटमधनं. आता ते एकानं 2 धावाला प्राधान्य देत असताना सध्या धावफलक धीम्या गतीने जमा करतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 12 धावा धावफलकावरती. लोवा फुलटा बॉल 8व्या बॅटने केला जातो, फटका फसला. थर्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफ बाहेर होता आणि त्याचा फायदा आणखीन एकदा 2 धावेना. आणखीन 2 धावा स्कोरवरती जोडल्या जातील. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला समाप्ती. 1 शॉट. ओके, आता जिथे 2 धावा पळून काढल्या होत्या त्या रीतीने 1 धावा आणखीन कमी केली जाईल. 1 शॉर्ट रन. एका सेकंदाचा जो महत्व असतो ना तो आता फलंदाजाला समजला असेल. एका धाव्याने स्कोर 13 आकड्यावरती.
पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सध्या दोन फलंदाज अगदी स्वास्थ्यामध्ये बाद झाले होते वाजी टीमचे आणि त्यानंतर अनिल आणि राज ही सध्या चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते 13 धावा दाफलकेवरती अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आता गोलंदाजीसाठी आलाय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी गणेश बॉलिंग मार्फवरती दैसर बे संघाकडनं पाहायला मिळतो चला थोडंसं स्पीडअप घ्या दैसर बस संघ फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू लॉकअपमध्ये एक लॉंगरला मिड विकेटला आणि काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक देण्यात आहे आडव्या बॅटनं फटका चांगला पंचांचा इशारा आलाय हा नो बॉल हा बिमर बॉल फेकलाय आणि त्याचा फायदा आता फलंदाजांना 2 धावा 2+1 अशा 3 धावा नो बॉल पहा गोलंदाज चुका करतोय ज्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा होत्या आणि आता पहिल्या बॉलवरती 14 धावा होत्या आणि नंतर पहिल्या बॉलवरती आता 3 धावा खर्च केल्यात म्हटलं ना तर 16 धावा पहिल्या 2 षटकामध्ये 13 धावा होत्या आणि आता पहिल्या बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज गणेशनं हा नो बॉल फेकला आणि त्याचा फायदा मिळाला 16वरती 2 अशी सध्याची स्थिती स्कोरवरती पाहायला मिळते फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना वाजू संघ गोलंदाज सज्ज आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता फटका फसलाय नोमास लाडमध्ये एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं अलंदो कार्पेट ना बॉल 2 टप्प्याने फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा आणखीन जोडल्या जाते स्कोरवरती 2 धाव्यांच्या मदतीनं स्कोर पुढे चालला 18 आकड्यावरती आता फ्रीडचा बॉल होता फ्रीडवरती बॉर्डर फटका लगावण्याचाही प्रयत्न होता परंतु त्या 2 धावा मिळाल्या 18 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतं काहीतरी वेगळी शैली या गोलंदाजाची पाहायला मिळते फिरकीमध्ये परिवर्तन करत असताना या बॉलला ट्रॅव्हल केलं आता धोक्याची घंटा फेकी थोडीशी लेझी 2 धावा कंप्लीट तिसरीसाठी प्रयत्न आणि आता चुका होत आहेत या मॅचमध्ये या धावा रोखणं महत्वाचं आहे दैसर बस संघाला या धावांसाठी आता धावफळ चालू आहे वाजी संघाकडनं अनिल आणि राज गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आणखीन 3 धावाच्या मदतीने 21 धावा आता स्कोरवरती पाहायला मिळतात या मॅचमध्ये पुरेशा धावा जमा झाल्या तर मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल आणि आता षटक चांगलं फेकलं जाते गणेशच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडंसं फंबाल होत असताना दुसऱ्या धाव्यासाठी बॅट्समॅन बाद झाला असता फेकी थोडीशी लेझी राहिली आणि विकेट किपरला जज करता आलं नाही तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न राहिला 3 धावाही कंप्लीट केल्या नेक्स्ट बॉल डाव खेळाचा हा बॉल होता त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगकडे एका टप्प्याने क्षेत्ररक्षण थोडंसं बीट झाला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि या 4 धावा चौकार बॉलर तयार होतोय आणखीन एकदा हा बॉल पहा टप्पा पडला थोडंसं बाहेर बॉल ऑस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय अवंतर बॉल आता धावांचा वेग वाढतोय वेगाने धावा वाढतायत या एका धावेच्या मदतीने 26 धावा धावफळल्यावरती पाहायला मिळतात 2.3 ओव्हरचा खेळ संपला 26 वरती 2 अशा पाहायला मिळतात वाजी टीमकडनं एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरीसाठी आणखीन एकदा कॉल दिलाय थ्रो चांगला आहे परंतु तोपर्यंत बॅट्समन सेफ आणि या 2 धावा सहजरित्या आणखीन कंप्लीट होतील अद्यापर्यंत विचार केला ना फक्त एक चौकार आला ह्या इनिंगमध्ये 2 चौकार आले त्या इनिंगमध्ये आणि त्या 2 चौकारच्या मदतीनं 28 धावा स्कोरवरती पाहायला मिळाल्यात एकानं दुहेरीला प्राधान्य देत असताना चांगलं डिसिजन आहे दोन्ही बॅट्समनचं कारण की मोठे फटके येत नाही आहेत आता प्रयत्न चालू आहेत आता आडव्या बॅटनं फटका खेळला स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक नाहीये लॉंगा थोडंसं बाजूला होता आणि या 4 धावा आणखीन एकदा राजच्या बॅटमध्ये चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये राज करतो
ज्याचा झेल ड्रॉप झाला होता ते झेलची किंमत आता मोजावी लागेल. गोलंदाज सुनीलला, ज्याला विकेट अटकची संधी होती, त्यानं सहजरित्या झेल ड्रॉप केला. मी म्हटलं होतं डावखुऱ्याचा बॅट्समन हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा घातक ठरलाय आणि याही मॅचमध्ये ते चित्र पाहायला मिळालं. ज्याचा झेल सोडला त्याच्या बॅटमध्ये आता मोठे फटके येतात. आणखीन एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली आणि हा गोलंदाजाने जज केलं नाही या बॉलला. आणखीन एकदा खराब कलेक्शन आणि तो पुढे 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने आणखीन एकदा स्कोर पुढे चाललाय 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3राही संपलाय. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 वरती 2 असे वाजी संघ. संघाकडनं सागर आला शेवटचे षटक फेकण्यासाठी. 34 धावा आहेत दफटला वरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अनिलसाठी हा बॉल होता, क्लासिकल स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॉलला आणि फटका चांगला होता आणि शतरक्षक लॉंगामध्ये हा ट्रिपला जातो झेल. आणखीन एक बॅट्समन अनिल आणि राज या दोन्ही बॅट्समनमध्ये आता अनिल बाद झालाय. राज अजूनही नाशा गेंडवरती उभा आहे, त्याच्याकडे स्ट्राईक मिळणं महत्वाचं आहे. धीम्या गतीचा बॉल, फटका चांगला आहे, लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ओ क्षेत्ररक्षण फंबल झालाय, थोडीशा दुखापती आणि तो पुढे 2 धावा कंप्लीट. 30साठी प्रयत्न, थ्रो चांगला आहे, कलेक्शन चांगलं होतं आणि या 2च धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने आता स्कोर पुढे झालाय. आणखीन एकदा 36 या आकड्यावरती जगदीश नवीन बॅट्समन त्याच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती 2 धाव्यानं त्यानं स्वतःचा अकाउंट ओपन केला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये 40 पर्यंत पोहोचले तरी 10ची सरासरी राहील या मॅचमध्ये. परंतु जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील कारण की दहीसर ब संघ म्हटला तर ताकदवर संघ आहे, त्यांच्यासमोर भेटण्यासाठी जास्ती धावांची गरज आहे. त्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. धीम्या गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर अष्टमच्या बाहेर लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि त्यानंतर हा पंचांचा इशाराला खरा बॉल, अवांतर बॉल. आता या एका धावेच्या मदतीने आणखीन एकदा दफलकेमध्ये वाढ. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. 37 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सागर सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल, सागरचा बॉल बॅटची कडा एक्स्ट्रा कव्हरला. आता फंबल झाला एका टप्प्यानं, थोडंसं फंबल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीसाठी प्रयत्न नसणार आहे कारण की आता जगदीशला माहिती आहे बॅटमध्ये हलवार गतीने धावा येतात, जो धावांची गरज आहे. धावांसाठी संघर्ष केला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट गमावलेत वाजे टीमनं, परंतु त्यानंतर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजूनही राज नॉशा गेटवरती उभा आहे, ज्याचा झेल ड्रॉप झाला होता तिथून त्याचा खेळ चांगला राहिला होता. त्याचा विचार केला 8 बॉल 16 धाव्यांवरती तो खेळतोय. चांगलं योगदान या मॅचमध्ये त्यानं दिलंय. हा बॉल 5 सती यॉर्कर. विकेट किपर देखील थोडंसं फंबल झालाय आणि त्यानंतर एक धाव, छोटी धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. ज्या बॅट्समनकडे स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक त्याला बऱ्याच उशिरानंतर मिळाली आणि आता 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे 2 बॉल श्री गावदेवी क्रिकेट संघ वाजे टीमसाठी. राजाला स्ट्राईक एंडवरती डावखुराचा बॅट्समन, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकारच्या पद्धतीनं 8 बॉल 16 धाव्यांवरती बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज सज्ज सागर. हा बॉल आणखीन एकदा सोडून दिला. हाही बॉल अवांतर आहे. हाही बॉल एक्स्ट्रा धावेनं फेकला जातोय. वारंवार आता चुका होत आहेत सर बस संघाकडनं.
2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा होत्या. असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये या धावा रोखल्या जातील, परंतु ज्यानंतर तिसरं षटक फेकलं त्या षटकामध्ये जास्ती धावा आल्या आणि आता चौथ्या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज सागरनं. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या इनिंगमध्ये. हा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक चांगला आहे. 10वीसाठी संघर्ष आणि नाही आहे बॅकअपला क्षेत्ररक्षकच नाही आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील नाही आहे, कारण की आता सागरला माहिती आहे इथून एक्स्ट्रा धावा खर्च करणं थोड्याशा मागात पडतील. आणि एका धाब्यानं आता स्ट्राईक रोटेट. बॅट्समन स्ट्राईक एंडवरती जगदीश. शेवटचा बॉल टार्गेट सेट या बॉलवरती केला जाईल. आणखीन एक स्ट्रोक चांगला आहे. आडवा पाटणा समोर लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या प्रयत्न आणखी एकदा कलेक्शन खराब आणि ह्या चुका. आतापर्यंत एक्स्ट्रा धावा जर मोजल्या ना तर 15 ते 16 धावा एक्स्ट्राच्या मदतीने आल्या असतील. 3 धावाच्या मदतीने 45. हिटमॅन जर्सी फेवरेट नंबर 45 धावा आता दाफलकेवरती आणि 24 बॉल 46 धावांचं समीकरण टीम दहिसर बी संघासाठी. त्यांना सन्मानित करण्यात येतं. तेही वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचे मनापासून धन्यवाद. 6व्या मॅचच्या दिशेने समीकरण राहिलं आहे. ज्या रीतीनं धीम्या गतीने स्कोर चालू होता पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकामध्ये फक्त 13 धावा आणि त्यानंतर जी पार्टनरशिप राहिली ना अनिल आणि राजची श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजे या संघामध्ये चांगली पार्टनरशिप अगदी 32 धावांची आणि त्यानंतर या टोटल स्कोर 45 धावा बनल्या. 46 धावांचा आता पाठला करावा लागेल. बॅटिंग करत असताना दहिसर बी संघाच्या फलंदाजांना. आता मॅचला सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्या रीतीने आमच्या मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचे स्वागत करणं महत्त्वाचं. आणि आता मॅचकडे वळूयात. 24 बॉल 46 धावांचं समीकरण राहिलं या मॅचमध्ये. बॅटिंगसाठी
सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे. दहिसर बी संघाकडनं नितेश आणि त्यांच्या सोबतीला अनिल. आणि आता गोलंदाज देखील गोलंदाजच्या मार्फवरती अनिल पाहायला मिळतो, ज्याने बॅटिंग करत असताना 10 बॉल 16 धावांची खेळी केली. तो अनिल आलाय गोलंदाजीसाठी. मॅचला सुरुवात होईल. गेम ऑन. 24 बॉल 46 धावा या मॅचमध्ये. आता 11.5च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील या मॅचमध्ये दहिसर ब संघाला. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल. वेगामध्ये बॉल आला, तितक्या वेगामध्ये बॅटचा स्विंग ओपन झाला आणि या बॉलला स्वेरलेकडे क्षेत्ररक्षक नाहीये. जमिनीला मार्गली करत असताना आउटफील्ड फास्ट आणि बॉल झाला 4 धावा येथील चौकार. आदरणीय श्यामभाई लेंडे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. रानसेगावचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, आदर्श कार्यकर्ते, त्यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जव्या मॅचच्या बाजूने हा बॉल जितक्या वेगात फेकला डॉट बॉल आलाय. चौकार आल्यानंतर मागच्या बॉलचं उत्तर दिलंय. आता गोलंदाज अनिलला बॅटिंगसाठी स्ट्राईक रेटवरती नितेश आहे. चांगलं षटक फेकावं लागले. 11.5ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये आणि ते प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय आता स्क्वेअर लेग कडे. हा झेल टिपला जातोय आणि पहिला करारा झटका. बॅट्समन बाद. विकेट मिळालाय गोलंदाज अनिलला. हा बॉल अडव्या बाटना आणखीन एकदा फटका चांगला आहे, परंतु आता धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. तर त्या सर्कलमध्ये या बॉलला फील्ड केलं जातं. एक डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं आता 4 बॉलचा केस संपला. 4 धावा. गोलंदाजानं अद्याप चौकारच्या मदतीनं पहिला बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर दुसरा डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आणि आता चौथा डॉट बॉल फेकला. गोलंदाजी चांगली होती या षटकामध्ये. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे ते पहिल्या षटकातील. हा बॉल आणखीन एकदा तोच प्रयत्न. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नव्या स्लॅटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत ही पुन्हा विचार केला तर डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत. 11च्या सरासरीनं धावा जमा करायच्या होत्या आणि त्यानंतर आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल. बॅकफूट वरती गेले, पंच केलं, या फटकाला एक्झिक्यूट केलं आणि फटका चाललाय डीपेक्षा कव्हरला एका टप्प्यानं. 4 धावांसाठी आज शेवट बोर्ड करत आलाय सुनीलच्या बॅट मध्ये. स्वर्गीय आनंद धावमाळी
यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आता थोडंसं स्पीडअप घ्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आला गोलंदाज निखिल बॉलिंग मारवरती. पहिला बॉल फेकला जातोय. आडव्या बॅटनं फक्त दिशा दिल्या. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फंबल झालं, एकदम कंप्लीट झाली आहे. आता दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे. थ्रो चांगला होता आणि बॅकअपही चांगलं राहिलं. तोवरती एक रन सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं 9 धावा स्कोरवरती पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झाला होता जो आता थोडंसं मागे ठरेल की काय तसं बसंकासाठी, परंतु धावा चांगल्या येत आहेत. ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला तो बाद झाला. सध्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपला. 11ची सरासरी ठेवायची होती, आता 12 आली आहे. 11 आता 8ची सरासरी या मॅचमध्ये राहिली आहे. फटका फसला. स्वतः बॅक टू द बॉलर. हवेमध्ये हा बॉल आणि इथे चुका करणार नाहीये. आणखीन एक विकेट, आणखीन एक करार झटका दहीसर बस संघाला दिला जातोय. सुनील बॅक टू द पवेलियन. आता विकेट मिळवली गोलंदाज निखिलनं. महत्वाची या मॅचमधील विकेट. नवीन बॅट्समन इंडिया नंबर 4 वरती सागर आला बॅटिंगसाठी. आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. आता या बॅट्समनला थोडंसं टिकणं महत्त्वाचं आहे. या मॅचमध्ये खेळावं लागणार आहे. चांगला खेळ, चांगली पारी, चांगली पार्टनरशिप आता करावी लागणार आहे दहीसर ब संघाला. कारण की 46 धावा म्हटलं तर लांबचा प्रवास गाठायचा आहे. बराचसा डोंगर उभारला होता बाजी टीमनं आणि आता कमबॅकिंग षटकंही फेकली जात आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. हो, परफ्यूम डिलिव्हरी. ज्या रीतीने टप्पा पडला त्याच रीतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतो. काय गोलंदाजी होत्या. याही षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलमध्ये अगदी विचार केला, फक्त एक धाव आणि 1 विकेट मिळवला. गोलंदाज निखिलनं बाजी टीम आज प्रचारित करते प्रेक्षक वर्गांना. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल स्ट्राईक एंडवरती सध्या सागर आहे. सागरसाठी बॉल आणखीन एकदा 30 लाईन आणि 30 लेन. टप्पा पडला, ज्या रीतीनं वेगात जम्पिंग डिलिव्हरी. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि हाई डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर यापुढे पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल सागवाडी आणि त्याच्या विरोधात गावदेवी रासोई संघ. मी विनंती करतोय, हा फटका चांगला. या टॉसच्या स्वागतानं आता स्वागत केलंय बॅट्समन सागरनं 6 धावेनं. हा बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या बंधू भास्कर माळी भास्कर माळी यांचे काकाश्री स्वर्गीय आनंदराव माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक डोनेशन तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि त्याचसोबत कान्हा बाला निरगुडा या साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज झालं. त्यांचा धन्यवाद या स्पर्धेच्या वतीनं. 9व्या मॅचकडे. मॅच इम्पॉर्टंट. आता षटकार आला मॅचमध्ये, थोडीशी मजा आहे.
15 धावा धावल करतात. हा बॉल बाड बाय बॅटनं फटका चांगला अलॉंग द कार्पेट ना फटका एक धाव कंप्लीट दुसरीसाठी. आता आम्ही म्हणेन गरज नव्हती या धावेची आणि ती धाव अति काही संकट नाही बॅट्समन बाद. आता सागर चला पुढच्या मॅचसाठी आम्ही विनंती करतो रानसे टीमचा कॅप्टन इथे आला आणि सागवाडी टीमचा कॅप्टन धावफलक 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता अजूनही 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. आता 15ची सरासरी आली आहे. मॅचमध्ये अजून पकड मजबूत केली आहे. गोलंदाजी करत असताना वाजे टीमनं खेळ चांगला राहतो त्यांचा या माध्यमातून. षटकार आला होता त्या बॅट्समनच्या बॅटमध्ये त्याला आता रनआउटच्या धोक्यामध्ये बाद व्हावं लागलं. तो बाद झालाय आणि आता नवीन बॅट्समन सागर आणखीन एक सागर या टीममध्ये पाहायला मिळतोय. आठव्या बॅटनं 11 कमी मिळालाय या बॉलवरती. स्वतः बॅक टू द बॉलर. हो आणखीन एक काय झेल अप्रतिम झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होईल. अनिल बॅक टू द पवेलियन. आता थोडीशी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजी संघ अनिलच्या नावानं हा संघ ओळखला जातो. अनिलचा खेळ चांगला राहिला मॅचमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला आणि आता तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती राजनं विकेट मिळवल्या. ज्या राजच्या बॅटमध्ये आम्ही 8 बॉलमध्ये 16 धावा पाहिल्या होत्या तो 9व्या बॉलवरती विकेट त्याने कमावली आणि तो आता गोलंदाजी चांगली करतोय. आता समीकरण थोडंसं चेंजिंग झालंय. 11 बॉल अजूनही 30 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 15ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आता आले. हा बॉल पहा थोडासा लेग एस्टीचा सोडून जाण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते परंतु हा बॉल मिडल स्टंपवर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक असा सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होती. हा आता वाजी टीमकडनं राज षटक फेकतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. आणखीन एकदा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉपला आणि तो पुढचा 2 धावा कंप्लीट. नोमास लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावाच्या मध्ये फेकी खराब कलेक्शनही खराब झालं आणि आणखीन एक सिंगल रन छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. या 3 धावा कंप्लीट. 3 धावाच्या मदतीने 19 धावा धीम्या गतीने स्कोर झाला आणि धावांची गरज आहे अजूनही. अवघ्या अशा धावा बाकी आहेत. 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 9 बॉल अर्थात 27 धावांचं समीकरण. आता येणारे 3 बॉलवरती 2 मोठे फटके तरी खेळावेच लागतील. तैसर ब संघाच्या फलंदाज झाला याच्याकडे थोडंसं लक्ष वेधणं महत्वाचं आहे. आडव्या बॅटनं मागचा पाय वाकवत असताना स्ट्रोकला एक्झिक्यूट केला आणि फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण खराब झालं फंबल झालं आणि तो त्याचा फायदा. आता दैसर ब संघाला धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. गरज आहे या मॅचमध्ये. 8 बॉल 23 धावांची गरज. महत्वाच्या ठिकाणी चौकार आला जो मिसफिल्डचा आलाय.
मिसफिल्डचा फायदा मात्र झाला दैसर बसंगाला. 4 धावाने 23 धावा दाफलक्यावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 8 बॉल अजूनही 23 धावाची गरज आहे मॅचमध्ये. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका. मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. हा बॉल आणखीन एकदा डिपेक्षकाला फिल्डिंग केली जाते आणि त्या रीतीनं रनआउट घेण्याचा प्रयत्न होता, पण तो डॉट बॉल आलाय. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल अजूनही 23 धावांची गरज आहे मॅचमध्ये राहिली. आता या बॉलवरती मोठा फटका आला तर 20च्या आतमध्ये धावा येतील हे पाहणं महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल. डावखुरा त्याचा गोलंदाज आहे, चांगली शैली आहे, चांगली गुणवत्ता या मॅचमध्ये दाखवतोय. हाही बॉल एका धावेनं. आता फेकी खराब आणि बॅकअप चांगलं राहिलं. आता षटक क्रमांक 3राही संपलाय आणि आता समीकरण 6 बॉल आणि 22 धावांचं. हे निर्णायक क्षणी कुठला गोलंदाज असेल माझी टीमचा ज्याच्यावरती आता या धावांसाठी जो धावा रोकेल तो गोलंदाज, त्याच्यावरती आता विश्वास दाखवला जाईल, तो गोलंदाज आता वापरला जाईल. 6 बॉल 22 धावांची गरज आता दैसर बसंगाला राहिली. सहा बॉल आणि आता 22 धावांची गरज या मॅचमध्ये. बॉलर तयार. पहिला बॉलवरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल डॉट होतोय. विकेटची संधी फेकी थोडी खराब, कलेक्शनही खराब झालं परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. आता ज्या रीतीने डॉट बॉल येत आहे तितका प्रेशर आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय. 5 बॉल 22 धावांची गरज. आता प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं आहे. हा बॉल चांगला फटका आहे, एक्झिक्यूट केलं. डिपेक्शन कव्हरला क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय आणि 2 धावा त्याने रोखल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, पास स्वतःच्या शरीराला झोकून दिलं. हे असतं ग्रामीण क्रिकेट ज्यामध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असतो, चांगले प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न आता दिसून आले. आता 4 बॉल आणि अजूनही 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चार बॉल आता 20 धावांची गरज. आता एखादा डॉट बॉल मॅचमध्ये पकड मजबूत निर्माण करू शकतो. आडव्या बॅटना फटका चांगला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाच जाईल कारण की 18 धावा 3 बॉलमध्ये होतील आणि क्षेत्ररक्षण फंबल झालं 2 धावा. आता 3 बॉल 18ची गरज. 3 मोठे फटके या मॅचमध्ये. चला यानंतर आता पुढच्या मॅचचा टॉस केला जातो गावदेवी रानसे आणि त्यांच्या विरोधात सागवाडी संघ. आता या 2 टीम पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचचा टॉस केला जातो. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच होईल जी चांगली पाहायला मिळेल. मॅचमध्ये आता 3 बॉल आणि 18 धावांची गरज. येणारे 3ही बॉलवरती 3 मोठे फटके लगावणं महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सागर आहे. सागरच्या बॅटमध्ये 3 षटकार आले तर या मॅच मधील हिरो तो ठरला जाईल आणि ते 3 षटकार येतील का महत्वाच्या क्षणी. पहिला आलाय की काय, फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ड्राईव्ह केलं, बॉलला कॅरी केलं आणि या झेलला टिपलं आणि या फलंदाज बाद. आता 2 बॉल 18ची गरज.
विरोध सागवाडी संघ या दोन्ही संघाने लगेचच तयारीत राहायचं आहे. शेवटचा बॉल आणि आता बॅट चुकडा थर्डमॅनला बॉल फील्ड केला जातोय. सामना जिंकलाय ॲडलक टीम दहिसर ब संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजे अनिलचा संघ. या इनिंग ब्रेकमध्ये मान्यवरांचा सन्मानित करूयात.